बुधराज महाराज की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। पवित्र भूमी बार्शी नगरीमध्ये श्रावण मास प्रवचनमालेमध्ये सुरू असणारा संत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र व तत्त्वज्ञान या विषयाचा विचार आपण करतो आहोत। या विषयाचा विचार करत असताना ज्ञानोबांची जी पूर्व परंपरा आहे ती परंपरा आपण ऐकून आलो। हरिहरपंतांपासून ते अगदी ज्ञानोबांच्या अवतारापर्यंतचा विचार आपण पाहत असताना विठ्ठलपंत आणि रुक्मिणी जे ज्ञानोबांचे आईवडील आहेत, त्या आईवडिलांचं चरित्र थोडंसं विस्ताराने बघितलं की ज्ञानेश्वर महाराजांसारख्या महात्म्याचा अवतार व्हायचा असेल तर त्याच्याकरिता विठ्ठलपंत आणि रुक्मिणी हे कशा पद्धतीने हवे आहेत, किंवा आईवडील कोणत्या आईवडिलांच्या पोटी ज्ञानोबासारख्या महात्म्याचा अवतार होऊ शकतो, त्याच्याकरता रुक्मिणीला काय तपाचरण करावं लागलं, विठ्ठलपंतांना काय तपाचरण करावं लागलं, याचाही विचार थोडासा करून आलो। हे करत असताना विठ्ठलपंतांना जननिंदेला कसं तोंड द्यावं लागलं हेही आपण ऐकलं। आणि सरते शेवटी ज्ञानोबांचा जो अवतार आहे तो अवतार आपण पाहिला। याच्यामध्ये अवतार शब्दाचा अर्थ करत असताना म्हणजे श्रावण महिन्यातल्या वद्य पक्षामध्ये अष्टमी तिथीला गुरुवारी ज्ञानोबांचा अवतार झाला, तर त्याच्यामध्ये अवतरती या शब्दाच्या अर्थाने काही आपण भूमिका पाहिल्या। जगाचा अवतार कसा असतो, देवाचा अवतार कसा असतो, संतांचा अवतार कसा असतो, याच्यातला संतांचा अवतार म्हणजे आनंददायक अशा पद्धतीने आपण ऐकून आलो। आणि त्यामुळे आनंद स्वरूप असलेली संत, प्राप्त झालेला आनंद इतरांना वाटणारे संत, अशा पद्धतीने संतांच्या अवताराचा विचार केला। पुढं आपण असं करत होतो की या अवतारामध्ये जे ज्ञानोबांचं नाव आहे की नाही, ज्ञानेश्वर किंवा ज्ञानदेव, तर याच्यातलं ज्ञानदेव या शब्दाचा अर्थ काय करता येईल याचं चिंतन गेल्या 2 दिवसापासून आपण करत आहोत। ज्ञानदेव या शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचा। शब्दांना अर्थ असतात आणि त्या अर्थातून आपल्या जीवनावर परिणाम घडत असतो। ज्ञानोबांच्या या नावातून काय अर्थ निघतो हे अर्थ करताना 2 पद्धतीने करावे लागतात। एक लौकिक व्युत्पत्तीने करावं लागतं आणि एक अलौकिक व्युत्पत्तीने करावं लागतं। त्याच्यामध्ये काल लौकिक व्युत्पत्ती कशाला म्हणायचं हेही आपण कालच्या रात्रीच्या प्रवचनामध्ये ऐकलं, आणि अलौकिक व्युत्पत्ती कशाला म्हणायचं हेही आपण काल ऐकलं। म्हणजे अक्षरांची फोड करून केलेला जो अर्थ आहे हा लौकिक व्युत्पत्तीच्या दृष्टीने आहे। याच्याकरता काल उदाहरणं आपण अशी पाहत होतो। विठ्ठल या शब्दाचा अर्थ करायचा असेल तर वि म्हणजे काय, ठ म्हणजे काय, ल म्हणजे काय याचा अर्थ करावा लागेल। राम या शब्दाचा अर्थ करायचा असेल तर र म्हणजे काय, अ म्हणजे काय, म म्हणजे काय या अक्षरांचा अर्थ करावा लागेल। ह्याला लौकिक व्युत्पत्ती म्हणायचं। आणि अलौकिक व्युत्पत्ती कशाला म्हटलं जातं, मी त्याच्याकरता केशव शब्दाचा अर्थ सांगितला होता। केशव शब्दाचा अर्थ करताना अलौकिक व्युत्पत्तीच्या दृष्टीने नामदेवांनी प्रमाण असं दिलं होतं, नामा म्हणे केशव म्हणती स्वामी ते, नाशितो क्लेशाते म्हणून या। नामदेवराय म्हणतात की माझ्या मालकाला, माझ्या प्रभूला केशव म्हटलं जातं, याचं कारण काय तर नाशितो क्लेशाते म्हणून या, क्लेशाचा नाश करतो म्हणून केशव म्हटलं जातं। म्हणजे हा जो अर्थ केला जातो का नाही, या अर्थाला म्हणायचं अलौकिक व्युत्पत्तीने केलेला अर्थ। आणि अक्षरांची फोड करून केलेला जो अर्थ आहे का नाही त्याला म्हणायचं लौकिक व्युत्पत्तीने केलेला अर्थ। आता आपल्याला ज्ञानदेव शब्दाचा अर्थ करायचा आहे। याच्यातही गंमत अशी असते, काही नावं ही लौकिक व्युत्पत्तीने सोडवावी लागतात, अलौकिक व्युत्पत्तीने नाही। काही नावं ही केवळ अलौकिक व्युत्पत्तीने सोडवावी लागतात, लौकिक नाही। मी उदाहरण देतो आपल्याला याच्याकरिता। विठ्ठल हे नाव केवळ लौकिक व्युत्पत्तीने सोडवावं लागतं। विठ्ठल असं म्हटलं तरच विठ्ठल शब्दाचा अर्थ कळणार आहे, पण विठोबा हे नाव मात्र अलौकिक व्युत्पत्तीने सोडवावं लागतं। तुम्ही घरी गेल्यानंतर गाठा उघडा आणि एक अभंग तुकोबारायांचा पहा। विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा, असं महाराजांचा अभंग आहे। विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा। आता याला अलौकिक व्युत्पत्ती म्हणायचं। विचा केला ठोबा याची जर लौकिक व्युत्पत्ती आम्ही करायला गेलो, वि म्हणजे काय, ठो म्हणजे काय, बा म्हणजे काय अर्थ लागणार नाही।
अशा अक्षरांची फोड करायला गेलो, विग्रह करायला गेलो किंवा त्या अक्षरांचा जर आपण अर्थ करायला गेलो लागत नाही. मग तुम्ही काय करा, अलौकिक व्युत्पत्ती करा. वीचा केला ठोबा मनोनी नाव तो विठोबा. आता वीचा केला ठोबा, ठोबा शब्दाचा अर्थ काय वगैरे वगैरे पुष्कळ चिंतनशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. ठोबा हा शब्द जो आहे ना, जुन्या काळातला एक शब्द सांगतो. जुन्या काळातला त्यातल्या त्यात इथं बसलेल्या वडीलधारी मंडळींच्या मुखात अनेकदा आलेला तो शब्द आहे. आपल्या पोराला जर काही कळत नसेल किंवा शाळेमध्ये गुरुजी एखाद्या विद्यार्थ्याला काही येत नसेल तर काय म्हणायचे, ठोंब्या असं म्हणायचे. हे ठोंब्या म्हणायचे का नाही, ते ठोंब्यातूनच ठोबा आलाय, बाकी काही नाही. ते ठोंब्या कुणाला म्हटलं जात होतं की ज्याला कळत नाही. ठोंब्या या शब्दाचा अर्थ काय, ज्याला कळत नाही. माफी मागून एकादशीच्या दिवशी सकाळ सकाळी एक शब्द सांगतो, ज्याला अक्कल नाही, बरोबर आहे, त्याला काय म्हणायचे लोक पूर्वीच्या काळातले, ठोंब्या म्हणायचे. अडाणी आहे, याला कळत नाही आहे. मग ठोंब्या या शब्दाचा अर्थ न कळणं म्हणजे ठोबा या शब्दाचा अर्थ न कळणं, आणि मग वीचा केला ठोबा. आता वीला न कळणं म्हणजे नेमकं काय, या वीचे वेगवेगळे अर्थ सांगितलेले आहेत. वी हे नाव म्हणून घेतल्यानंतर काय अर्थ लागतो, वी हा धातू म्हणून घेतल्यानंतर काय अर्थ लागतो, आणि वी हा उपसर्ग म्हणून घेतल्यानंतर काय अर्थ लागतो. व्याकरणाच्या दृष्टीने, मराठी व्याकरणाच्या दृष्टीने हे तीनही मुद्दे आपल्याला समोर मांडता येण्यासारखे आहेत. वी हे एक नाव पण आहे, वी नाव आहे. मराठी शब्दकोशामध्ये वीचा अर्थ सांगितला जातो पक्षीराज. वीचा अर्थ सांगितला जातो पक्षीराज. आता पक्ष्यांचा राजा, आपल्याला पक्ष्यांचा राजा सांगताना सांगितलेला आहे गरुड. हा पक्ष्यांचा राजा म्हणजे वी या शब्दाचा अर्थ पक्षीराज आणि पक्षीराज या शब्दाचा अर्थ गरुड, म्हणजे वीचा अर्थ झाला गरुड. वी शब्दाचा अर्थ काय झाला, गरुड. आणि पुढचा शब्द कोणता, ठोबा. ठोबा या शब्दाचा अर्थ आपण केला न कळणं, म्हणजे गरुड आणि न कळणं दोन्ही शब्द लक्षात आले का बघा, वी आणि ठोबा. वी शब्दाचा अर्थ झाला गरुड आणि ठोबा शब्दाचा अर्थ झाला न कळणं, म्हणजे गरुडाला न कळणं असं करून टाकलं कुणी, या विठोबानी. थोडक्यात या गरुडाकडे असलेला जो अहंकार आहे हा निवृत्त केला कुणी, या विठोबानी. म्हणजे गरुडाला सुद्धा शून्य करून टाकण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे त्याचं नाव विठोबा. असा विठोबा शब्दाचा अर्थ लागतो. गरुडाला सुद्धा शून्य करून टाकण्याचं, गरुडाच्या ठिकाणी निर्माण झालेला अहंकार. आता ते पुन्हा कृष्णचरित्रात जावं लागतं, एका मिनिटात ती कथा सांगतो. माहीत आहे आपल्याला, गरुडाला अहंकार झाला. का अहंकार झाला, गरुड असा विचार करायला लागला, कारण ते रोज त्याच्या जवळ होता ना, कृष्णाच्या रोज जवळ असल्यामुळे गरुड म्हणायला लागला आपल्याशिवाय याला कुणीच नाही. हे रोज जवळ होतं, अतिपरिचय तावज्ञ असते. रोज जवळ असलं ना ती की परिचय तावज्ञ असते. बघा तुम्ही, मी आहे म्हणून टिकले, ऐकून येतो का नाही आपण, मी तर रोजच ऐकतो, त्याचा विषय नाही. दुसरी असती ना कधीच सोडून गेली असती म्हणतात. मी आहे म्हणून हे सगळं सहन करते. कधी कधी घरी गेल्यानंतर आम्ही कोणाकोणाच्या घरी गेल्यावर, मग घरी गेल्यानंतर आम्ही गप्प बसत नाही. गप्प बसत नाही म्हणजे आमचा स्वभावच नाही. स्वभाव नाही म्हणजे आम्हाला ते गप्प बसून चालतच नाही. मग आम्ही आपलं त्याच्या घरी गेल्यानंतर त्या मावशींना विचारतो, कसं काय चाललंय मावशी, बाई बरं चाललंय का, कसं आहे, काय आहे. हो, मग आम्ही उगं गप्प बसत नाही. परत मग हळूच म्हणतो आम्ही, मग काय म्हणतात हे, कसं चाललंय महाराज यांचं. तुम्हाला काय सांगायचं, हा जो सगळा संसाराचा गाडा आहे ना माझ्यामुळे चाललाय, माझ्यामुळे. मी जर नसते ना या घराची कधीच काही. प्रत्येकाला याचं कारण काय, महाभारताने याचं कारण सांगितलंय, अतिपरिचय तावज्ञ. अत्यंत सामिप्य माणसाला गुणदोषाकडे प्रवृत्त करतं. सामिप्य म्हणून तर मी परवाही बोललो असेल बहुतेक, एक तुकोबारांचं प्रमाण आहे, संत संगती न करावा वास एखादा गुणदोष येईल अंगा. याच्यामध्ये संत संगती न करावा वास याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, एखादा गुणदोष येईल अंगा. इथं तुकोबाराय सांगतात की अति जवळ गेल्यानंतर आपल्याला त्यांच्यामधले दोष दिसण्याची शक्यता आहे. मग तुकोबाराय त्याच्या पुढचं बोलतात, संतांच्या जवळ जाऊन संतांचे दोष पाहण्यापेक्षा संतांच्या जवळ न गेलेलं बरं. याचा अर्थ दोष पाहू नका, हा अर्थ आहे त्याच्यातून. तुम्ही संतांचे दोष पाहू नका. बऱ्याचदा आपण जवळ गेलो की दोष बघण्याची वृत्ती येते. जवळ गेलो की आपल्याला वाटतं की अरे दोष पाहायला लागतो. त्यामुळे शास्त्र आम्हाला असं सांगतं, दोष पाहण्याच्या ऐवजी आपली वृत्ती, आपली दृष्टी ही व्यापक ठेवायची असेल तर मग एखाद्या वेळेस सहवास नाही केला तरी चालेल इथपर्यंत.
गरुडाला अहंकार झाला. गरुडाच्या ठिकाणी झालेला अहंकार निवृत्त करायचा आहे. काय करावं? भगवंतांनी एक लीला केली. काय केली म्हणे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे आणि नेमकं तिथं आता हनुमंतराय रामावतारातले जरी असले तरी ते चिरंजीव आहेत, कायम आहेत. ते गेले असा शब्द हनुमंतरायांच्या बाबतीत नाही. सप्त चिरंजीवामध्ये हनुमंतरायाचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. हनुमंतराय एके दिवशी द्वारकेमध्ये आले म्हणे. आले आणि ते तिथं असलेल्या त्या बागेमध्ये नासधूस करायला लागले. तिथली जी बाग आहे त्या बगीच्यामध्ये नासधूस करायला लागले. कुणीतरी बातमी बलरामाला सांगितली. बलरामाने कृष्णाला सांगितले, कृष्णा अरे कुणीतरी वानर आले म्हटले आणि ते नासधूस करायला लागले म्हटले, जरा बघ बरं म्हटले काय आहे ते. भगवान श्रीकृष्णाने विचार केला. योग्य वेळ आली. कृष्णाने गरुडाला बोलून घेतलं आणि गरुडाला सांगितलं, गरुडा एक काम कर, काय त्या बागेत जा आणि ते वानर काहीतरी नासधूस करायला लागले म्हणून कळालंय, तिथं जा आणि त्या वानराला बोलवून आण. मी बोलवलंय म्हणून सांग, जा म्हटले. गरुडाने मनातल्या मनात विचार केला, मी कोण, काम काय? काम काय सांगितलंय? वानराला घेऊन ये, माकडाला बोलून आण. कोणाला? मला? मी काही सामान्य आहे का? अहो ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे कामं सांगावी, ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे कामं सांगावी. आमचे वडील गुरुवरे दादा सांगत असतात. आता आम्ही जर प्रवचन करा असेल तर ट्रस्टीने मला काय सांगितलं पाहिजे? फक्त प्रवचन करा महाराज, इथं या, सकाळी 8 ते 9 आज प्रवचन आहे ना, बरोबर 8ला या, बरोबर 9 वाजता तुमचं प्रवचन, तुम्ही प्रवचन करा, बाकी आम्ही सगळं करतो. हे ट्रस्टीने मला सांगितलं तर मी येतो. समजा जर मला फोन केला, सुरोशे नानांनी बुडुकदादांनी फोन केला की महाराज तुमचं उद्या सकाळी प्रवचन आहे, रोज संध्याकाळी होतं हे बरं होतं, आता सकाळी तुम्ही ठेवले ना, 7:30ला येऊन झाडून पुसून सगळं काढा आणि हांतरून वगैरे टाका आणि मग प्रवचन. तुम्ही म्हणत नाही त्याची काळजी करू नका, जरा पुढं बोलू का, तुम्ही म्हणून बघा आणि मग पुढल्या वर्षी आमंत्रण द्या, येतो का बघा मी. ज्याच्या त्याला वाटतं की माझ्या योग्यतेप्रमाणे कामं असावी. प्रत्येकाला वाटतं आमची योग्यता. गरुडाने विचार केला, मी वाहन आहे, मी माझ्या पद्धतीने मला काम पाहिजे, मला काम सांगितलंय, त्या वानराला बोलून आण. गरुडाला राग आला. गरुड गेला त्या बगीचा. आता आज्ञापालन सेवकाचा धर्म. गेला आणि मोठ्याने हाक मारली, ए वानरा तुला बोलवलंय असं म्हटल्याबरोबर आता ते हनुमंतरायनी जी त्याला थप्पड लावली महाराज. आता हनुमंतराय कुठं गरुड कुठं, जे थप्पड लावली ते गरुड जे उडलं भगवान श्रीकृष्णाच्या पायाजवळ येऊन पडलं. 10-5 मिनटं त्याला सुधरेना. आपण येत आहोत का वर गेलो काही कळेना. 10-5 मिनटानंतर शुद्धीवर आलं, बघतोय तर त्याला लक्षात येईना. भगवंतानी विचारलं, का रे बाबा काय झालं काय झालं? काहीच बोलायला तयार नाही. शेवटी भगवंतानी सांगितलं, झालं काय? गरुडांनी सांगितलं, देवा कशाला पाठवलं? तुम्हाला काय वाटत होतं लवकर पुण्यतिथी माझी घालायची आहे का? कशाला मला तिकडं पाठवलं? म्हटले, अरे काय झालं? मी त्याला म्हटलं की अरे वानरा श्रीकृष्णाने बोलवलंय असं म्हटलं आणि त्यांनी अशी जी थप्पड मारली, बरं झालं जिवंत राहिलो म्हटले. भगवंतानी सांगितलं, तू एक काम कर. म्हटले काय करू? आणखीन तिकडं जा. गरुडांनी सांगितलं, वैकुंठात जायला सांगा माघारी, पण तिकडं जायला सांगू नका. म्हटले, अहो तिकडं कशाला? नाही तिकडं जा. नाही म्हटले, मला बाकी काही सांगा पण आता तिकडं जायला सांगू नका. अरे जा, तुझं चुकलं म्हटले बोलताना. तू एक काम कर, जा आणि त्या हनुमंती जे वानर आहे ना त्या वानराला सांग तुला रामचंद्र प्रभूंनी बोलवलंय असं सांग. गरुड म्हटलं, मी खरं सांगितलं तर एवढं मारलंय, आता तर हे खोटं सांगायचं आहे. खरं सांगितलं ना मी तर श्रीकृष्णाने बोलवलंय, हे खरं होतं, आता हे खोटं बोलायचं आहे ना. खोटं बोलल्यावर किती मार खावा लागेल. भगवान म्हटले तू जा. आता आग्रह फारच झाला म्हटल्यानंतर गरुड पुन्हा जातात. पुन्हा जातात. तिथं हनुमंतरायाच्या जवळ जातात. असे डोळे हात जोडतात, डोळे झाकतात आणि म्हणतात, हे कपिश्रेष्ठा. शब्द बघितले का कसे? मग कसं होतं? वानरा. आता कसं होतं? हे असले येण्याकरता असं करावं लागते, बाकी काही नाही. हे कपिश्रेष्ठा तुला अयोध्यापती प्रभू रामचंद्रांनी बोलवलंय असं म्हणून डोळे झाकले. गरुड म्हटलं काही का होईना आता. असं म्हटल्याबरोबर हनुमंतरायांनी कडकडून मिठी मारली, डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, तू अगोदरच सांगायचं ना. म्हटले, तू मग पहिला कशाला असं बोलला? म्हटले, अगोदर सांगितलं असतं तर कशाला मारलं असतं? आणि मग गरुडाच्या लक्षात आलं, अरे हे काय प्रकार आहे सगळा? आपल्या ठिकाणी झालेला अहंकार निवृत्त करण्याकरता देवाने केलेली ही लीला आहे. त्यामुळे गरुड म्हणजे वी आणि त्याच्या झाल्या ठिकाणी झालेला अहंकार निवृत्त करणं म्हणजे ठोबा. त्यामुळे गरुडाचा अहंकार निवृत्त करण्याचं काम ज्यांनी केलं त्याचं नाव विठोबा. असा विठोबा शब्दाचा अर्थ झाला. म्हणजे विठोबा हा अलौकिक अर्थ झाला. आता
ज्ञानदेव शब्दाचे अर्थ लौकिक कसे करायचे आणि अलौकिक कसे करायचे हे बघत होतो आपण. त्याच्यातला ज्ञानदेव शब्दाचा अलौकिक अर्थ करताना काल एक प्रमाण मी असं दिलं होतं, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो, वासुदेव होतो अखंड वदनी वदेतो, असं आपण एकनाथ महाराजांचं प्रमाण काल घेतलं होतं. त्याच्यात दोन भूमिका मी ज्ञानदेव शब्दाचा अर्थ सांगितले होते, आठवत आहेत का बघा. असं बोललो होतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. हे अलौकिक वर्णन आहे बरं का, अलौकिक उत्पत्तीने केलेलं वर्णन आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता आमच्या मुखातून सतत ज्ञानदेव 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 अशा पद्धतीचं नामस्मरण सुरू झालं. ज्ञानदेव 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 या नामस्मरणाची ताकद काय, आम्हाला ज्ञान देव देतो इतकं याचं सामर्थ्य आहे. भगवानच आमच्या ठिकाणी ज्ञान देतो, पण कधी ज्ञानदेव म्हटलं तर फक्त ज्ञानदेव या नामाची ताकद अशी सांगतात की भगवान ज्ञान देऊन टाकतात. बर, एक अर्थ झाला. दुसरा अर्थ असा सांगतात, वासुदेव होतो अखंड वदनी वदेतो. एवढंच नाही, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणणारा वासुदेव स्वरूप होतो, भगवत स्वरूप होतो. आपण नेहमी प्रमाण देतो, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. त्यामुळे ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता म्हणता दोन भूमिका, भगवान आम्हाला ज्ञान देतात, एक नवे नवे आम्हीच भगवत स्वरूपाला प्राप्त होतो, दोन असा वासुदेव होतो. पण कधी अखंड वदनी वदेतो. अखंड या शब्दाचा अर्थ आहे सतत, वदनी वदेतो अखंड. जर ज्ञानदेव ज्ञानदेव हे शब्दाचा अर्थ किंवा ज्ञानदेव या शब्दाचं नामस्मरण आमच्याकडून केलं गेलं तर अखंड वदनी वदेतो वासुदेव होतो. अखंड जर मुखामध्ये त्याचं ज्ञानेश्वर महाराजांचं नाव असेल, मी कालच बोललो आपल्याला, भगवान सुद्धा म्हणतात माझं नाव नाही घेतलं तरी चालेल, परंतु माझ्या भक्ताचं नाव घ्या. ते हे प्राणा परवते आवडते जी निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती, असं भगवान स्वतः ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात. हे कालच मी आपल्याला बोललो. त्यामुळे अशी अनेक प्रमाण आपल्याला दिसून येतील. मी आपल्याला संतांचं महात्म्य सांगत असताना एक दोन तीन भूमिका सांगतो, ऐका. तुकोबारांची काही प्रमाण आहेत. तुकोबाराय असं सांगतात, मला संतांचा नाम ज्ञानेश्वर महाराजांचा दास करा. संतांचं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा दास करा. याच्याकरता प्रमाण असं आहे, कोण पुण्य यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिके दुराविली. कोण पुण्य यांचा होईन सेवक, कुणाचा, जिही द्वंद्वादिके दुराविली. द्वंद्वादिके दुराविली यांचा कोण पुण्य होईन सेवक. अन्वय करताना असं करा, द्वंद्व ज्यांचं निवृत्त झालेलं आहे असे जे ज्ञानेश्वर महाराजांसारखे महात्मे आहेत, अशा महात्म्यांचं सेवकपणा माझ्याकडे येण्याकरिता माझ्या जीवनात कोणतं पुण्य उदयाला यावं लागेल, असं तुकोबारायांनी देवाकडे प्रार्थना केली आहे. कोण पुण्य यांचा होईन सेवक. त्यामुळे ज्ञानोबारायासारख्या महात्म्या, द्वंद्वादिके हा शब्द ज्ञानोबारायांकडे लावायचा आहे. द्वंद्व रहित या जगामध्ये जर कोण असतील तर ते संत आहेत. ऐका, द्वंद्वरहित. द्वंद्वरहित या शब्दाचा अर्थ द्वैतरहित, भेदरहित, द्वैतरहित. अहो किती प्रमाणं. मी आता पुढं ज्ञानोबारायांचं चरित्र चालणारच आहे आपल्याला. रेड्यामध्ये आणि माझ्यामध्ये सुद्धा असलेला आत्मा एकच आहे, ही भाषा ज्यांच्या मुखातून येते ते ज्ञानोबार आहे ना. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, त्यामुळे द्वंद्व राहिलं नाही. रेड्यामध्ये आणि मी दोन्ही एकच आहोत ही भूमिका मी रोजचं प्रमाण देतो हरिपाठातलं. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. किती ज्ञानोबार आहे आम्हाला रोज सांगतात का नाही हरिपाठामध्ये. अरे बाबा, एक हरी आत्मा जीव शिव समा. जीव शिव समा, तो आत्मत्वाने जीव आणि शिव दोघंही समा. जाऊ द्या, दुसरं प्रमाण देतो सोपं, सर्वाघटी राम देहादेही एक. ज्ञानोबारांचं प्रमाण आहे का नाही हरिपाठामध्ये, सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये सांगतात सर्वांमध्ये जे आहे तो परमात्मा आहे. आणि म्हणून अशी व्यापक दृष्टी ज्यांची झालेली आहे, अशा ज्ञानोबारायासारख्या महात्म्याचं मी कोणत्या पद्धतीने सेवकत्व मला येईल, हे तुकोबारांची पहिली भाषा. तुकोबाराय याच्यावर थांबत नाहीत. आता तुकोबाराची दुसरी भाषा सांगतो, ऐका. म्हणजे ज्ञानोबारांच्या संबंधाने तुकोबाराय काय बोलत असतील. एकतर अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ज्ञानदेव तुम्हा ऐसे म्हणती का. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ना. तुम्ही ज्ञानियांचे राजे आहात, गुरु आहात, महाराज आहात.
आणि म्हणून म्हणती ज्ञानदेवत्व. हे सगळं कुणाला? ज्ञानदेव तुम्हा ऐसे म्हणती. हे ज्ञानदेवा तुम्हा ऐसे म्हणती. कैसे म्हणती? ज्ञानी यांचा राजा ऐसे म्हणती. ऐसे म्हणती आणि महाराव ऐसे म्हणती. मग तुकोबरांनी केलेलं वर्णन आहे. मी मात्र मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरे. हे तुकोबरांचे शब्द जरा विचारात घ्या. तुकोबरायांनी ज्ञानोबराय नामदेवरायासारख्या महात्म्यांची केलेली वर्णनं आपल्या डोळ्यासमोर मी मांडतो आहे. आणखीन एक विचार सांगतो. तुकोबराय बोलतात, मला ज्ञानोबरायासारख्या महात्म्याचं सेवक होण्याकरता काय पुण्य लागेल. याच्यापेक्षा दुसरी एक भावना सांगितली पहा. तुकोबरायांनी ही भावना सांगितली ज्ञानोबरायांच्या संबंधाने. आता दुसरी भावना सांगतो. तुकोबराय नामदेवरायांच्या संबंधाने एक भावना सांगतात. अभंग सांगतो. तुमची ये दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज. तुमची ये दासीचा दास करून ठेवा. इथला तुमची ये शब्दाचा अर्थ काय? नामदेवराय. का? कारण तुमची ये दासीचा, तुमच्या दासीचा मला दास करा. नामदेवरायांची दासी कोण होती? जनाबाई. नामदेवरायांची दासी जनाबाई. तुकोबराय सांगतात नामदेवरायासारख्या महात्म्याला, तुम्ही संत आहात, तुमच्या दासीचा दास मला करून ठेवा. याचा अर्थ तुमची दासी असलेली जी जनाबाई, त्या जनाबाईचा दास व्हायला मी तयार आहे. आशीर्वाद द्यावा हाची मज. ही तुकोबरांची भाषा पहा. आणखीन एक सांगतो. म्हणजे काय झालं? दोन गोष्टी झाल्या. मला संतांचं दास करा एक, मला संतांच्या दासाचं दास करा दोन. आता आणखीन एक सांगतो. मज दास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा. मज दास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा. तुकाराम महाराज सांगतात, देवा मला दास कर. कोणाचा? संतांच्या दासाच्या दासाचं दासाचं दास कर. आलं का बघा? संतांचं दास कर एक, संतांच्या दासाचं दास कर दोन, संतांच्या दासाच्या दासाच्या दासाचं दास कर तीन. इथपर्यंतची भूमिका वापरतात. का? ज्ञानोबरायासारख्या महात्म्यांच्या बद्दल बोलत असताना ही भाषा या मुखातून येत असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे या स्थितीमध्ये जेव्हा जातो आम्ही, हे अखंड वदनी वदेतो असं ज्यावेळेस होतो, एकनाथ महाराज सांगतात वासुदेव होतो. एवढ्यावर एकनाथ महाराज थांबत नाहीत. एकनाथ महाराजांनी आणखीन एक वर्णन केलं आहे पहा. मला ते 4 अक्षरांनी सांगायचंच आहे. ज्ञानदेव या शब्दाने. ज्ञानदेव या शब्दाचा अर्थ करत असताना नाथ महाराजांचा शब्द आपण असं पाहिलं, ज्ञानदेव देतो असे ज्ञानदेव आणि वासुदेव होतो असे ज्ञानदेव झालं. आता नामदेवरायांनी केलेलं वर्णन आहे का? कुठं केलं आहे? ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी प्रकरणामध्ये. तुम्ही म्हणाल आणखीन चरित्र चालून आणि समाधी प्रकरण, मला फक्त तिथलं प्रमाण घ्यायचं आहे. काय आहे? तुम्ही लागणारी प्रमाणं तत्त्वज्ञानामध्ये कुठूनही घेऊ शकता. तत्त्वज्ञानामध्ये लागणारी प्रमाणं, तत्त्वज्ञान सांगतो ना आपण ज्ञानदेव शब्दाचं. ज्ञानदेव कोण आहेत हे सांगताना भगवंतांनी केलेली भाषा आहे. आता तो प्रसंग शेवटी आपल्याला येणार आहे की भगवान ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या वेळेला आळंदीमध्ये उपस्थित होते आणि मग उपस्थित असताना नामदेवराय आदी करून सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. अशा प्रसंगामध्ये पांडुरंगाने ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहिलं आणि ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहून पांडुरंगाच्याही डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले आणि पांडुरंगाने सांगितलं, अरे ज्ञानदेवा तू कोण आहेस माहीत आहे? ज्ञानदेव नाम तुझे. आता ऐका अर्थ सांगतो. ज्ञानदेव नाम तुझे ते ज्ञान पै हृदयीचे माझे. काय बोलतात भगवान? भगवान म्हणतात, अरे ज्ञानदेवा ज्ञानदेव नाम तुझे, पण ते ज्ञान, ज्ञानदेव या शब्दातलं जे ज्ञान आहे का नाही, ते ज्ञान हृदयीचे माझे. ते ज्ञान पै हृदयीचे माझे. आता माझ्या हृदयातलं ज्ञान हे तुझ्या नावामध्ये किंवा तुझ्या ठिकाणी मी दिलंय. हे ज्ञानदेव म्हणजे कोण आहे? थोडक्यात ज्ञानदेव म्हणजे दुसरं कोणी नाही, हे माझंच हृदय आहे. पांडुरंगाचं हृदय म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. हे ज्ञानदेव कोण आहेत? भगवान सांगतात हे माझं हृदय आहे. आता पुढं बघा, माझ्या हृदयात असलेलं ज्ञान मी ज्ञानदेवाकडे दिलं. का? भगवान म्हणतात, जन तारावया काजे तुवा अवतार घेतला. जन तारावया काजे, काजे म्हणजे कारण. जनाचा तारण्याकरिता, जनाचा उद्धार करण्याकरता तू अवतार घेतला. आणि जनाचा उद्धार कोणत्या माध्यमातून करणार आहेस? ज्ञान नावाच्या माध्यमातून करणार आहे. जगाचा उद्धार व्हायचा असेल तर ज्ञानच पाहिजे. ज्ञानाशिवाय जगाचा उद्धार होत नाही. जरा आणखीन पुढं बोलतो, पलीकडे जायचं असेल तर ज्ञानच पाहिजे.
उद्धार व्हायचा असेल तर ज्ञानच पाहिजे. बुद्धी व्यापक व्हायची आवर जाऊ द्या हो. काही मी एक आपलं सोपं बोलून जातो. काही असो, कोणतंही क्षेत्र असो, त्याच्यात ज्ञानाला किंमत आहे, एवढं तर मान्य. कोणतंही क्षेत्र असो त्याच्यातलं बघा तुम्ही, लोक बोलतात का नाही, अहो हे आता द्राक्ष बागातलं शेतकरी असतात बघा, एखाद्या चांगल्या शेतकऱ्याला आपल्या बागेमध्ये घेऊन येतात त्याला, आणि ते बघायला आपण म्हणलं ना, यांना कसं आणलं, यांना बागेतलं चांगलं कळतं आहे म्हटलं, यांना बागेतलं चांगलं कळतं आहे, कधी ती छाटणी करायची, कोणतं औषध टाकायचं, काय करायचं, यांना त्याच्यातलं कळतं आहे, परफेक्ट याच्यातलं आहे. काही काही व्यापारातली माणसं कधी कधी असतात, एखाद्याला कापड व्यापार जमतो, तो म्हणतो अहो यांना कापडातलं चांगलं कळतं. कापड व्यापारामध्ये खरेदी महत्त्वाची असते, बरोबर आहे ना. हां, म्हणजे गणेश वस्त्रदालन आलं आहे आपल्याकडे म्हणून म्हटलं महेशजी, आता हे खरेदीला जातात. कापड व्यापारामध्ये खरेदी महत्त्वाची आहे, विक्री जितकी महत्त्वाची आहे त्याच्या अगोदर खरेदी महत्त्वाची आहे. का? कारण आपल्या गावात काय माल लागतो हे व्यापाऱ्याला कळालं पाहिजे, तोच आणला पाहिजे. आपल्या गावात काय माल लागतो तोच आणला पाहिजे, जो लागत नाही तो दुकानात आणून ठेवून उपयोग नाही. तसं बार्शीमध्ये काय प्रवचनात सांगावं लागतं तेच कळावं लागतं, त्यालाच चांगला व्यापारी म्हणायचा, असं जमत नाही ना. काय ज्या खरेदी महत्त्वाची असते, जसं व्यापारामध्ये खरेदी महत्त्वाची, त्यातलं त्यांना परफेक्ट आहे असं म्हणतात. ज्या त्या क्षेत्रातला जो तो माणूस त्याच्यातलं परफेक्ट असणं ते ज्ञान महत्त्वाचं असतं. इथं मग भगवान सांगतात माझ्याकडं असलेलं जे अध्यात्मज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, भगवान म्हणतात की आत्मज्ञान मी तुझ्याकडे दिलं आहे. का? कारण जगाचा उद्धार करण्याचं काम ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे तुझा जो जगाच्या उद्धाराकरता झालेला अवतार आहे तो ज्ञानाच्या माध्यमातून असल्यामुळे तुझं नावच ज्ञानदेव आहे म्हटलंय, तुझं नावच ज्ञानदेव आहे. हे भगवंतांनी दिलेले ज्ञानदेव शब्दाचा अर्थ. काय काय झालं आत्तापर्यंत? एकनाथ महाराजांनी केलेले अर्थ सांगितले, भगवंतांनी केलेला अर्थ सांगितला. आता पुढं ऐका, नामदेवराय आणखीन वर्णन करतात. ज्ञानदेव हाची देव, ज्ञानदेवी धरीला भाव, ज्ञान होईल जीवा सर्व याशी संदेह नाही. नामदेवराय बोलतात ज्ञानदेव हाची देव, ज्ञानदेवी धरीला भाव, ज्ञान होईल जीवा सर्व. ज्ञानदेवाविषयी भाव धरला तर ज्ञान सगळ्या जीवाला होईल याची संदेह नाही, याच्यात तिळमात्र ही शंका नाही, असाही ज्ञानदेव शब्दाचा अर्थ सांगितला. मी म्हणतो हे सगळं जरी आमच्या पाठात फार नसलं तर मी एक रोज इथं बसलेल्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांचं एक प्रमाण पाठ आहे ज्ञानोबारांच्या संबंधाने, तेवढं प्रमाण देतो. आता रोज तुम्ही आरती करता का नाही ज्ञानेश्वर महाराजांची? घरी आपल्याकडे आरती केली जाते. आरती लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. बघा बरं किती पाठातलं प्रमाण दिले की बरं वाटतं जरा. लोक म्हणतात आपल्याला येत होतं तीच सांगितलं बरं का. हां, हे असं असतंय. त्यामुळे लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. ज्ञानोबारांची आरती करताना रामाजनार्दनांनी केलेली जी आरती आहे त्या आरतीत रोज आम्ही घरी म्हणतो लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आता ज्ञान लोपलेलं होतं, ज्ञानोबारांचा अवतार का होतोय हे सांगताना रामाजनार्दनांनी केलेली ही आरतीतली व्याख्या पहा. ज्ञान लोपले ज्ञान जगी, लोपलं होतं, झाकलं होतं. मग हे ज्ञान झाकलेलं असल्यामुळे, या मायेमुळे, अविद्येमुळे त्या ज्ञानाकडे कोणी प्रवृत्त होईना आणि त्याच्यामुळे हित नेनती कोणी. आपलं जीवाचं हित खरं कशात आहे हे कोणाला कळेना. माणूस असा भरकटल्यासारखा फिरायला लागला, नको नको ते करायला लागला, वृत्ती त्याची बहिर्मुख होऊ लागली. आणि मग वृत्तीला ज्यावेळेस बाह्य विषय भेटतात तेव्हा वृत्ती बहिर्मुख होते, आणि एकदा वृत्ती बहिर्मुख झाली की माणसाचं अधःपतन होऊ लागतं. आमची वृत्ती कोणत्या विषयाकडे धाव घेते याच्यावर माणसाचं सात्विकता अवलंबून असते, चरित्र अवलंबून असतं. ऐका माझं बोलणं. आमची वृत्ती कोणत्या विषयाकडे धावते त्याच्यावर आमचं चरित्र अवलंबून आहे, आमचं चरित्र अवलंबून आहे. आमची वृत्ती कोणत्या विषयाकडे धावते. जर आमची बाह्य विषयाकडे वृत्ती अखंड धावत असेल तर कुठंतरी आमचं जीवन अधःपतनाकडे निघालंय हे ओळखून घ्यावं. आणि मग त्या काळामध्ये ज्ञानोबारांचा अवताराचा जो काळ आहे त्या काळामध्ये माणसं अशी बहिर्मुख झालेली होती, कोणी कोणाला कळायला तयार नाही. एकीकडे अज्ञानाचं स्तोम माजलेलं होतं आणि एकीकडे कर्मकांडाचंही स्तोम माजलेलं होतं. आणि अशा
द्विधा मनस्थितीमध्ये एक साधक नावाचा वर्ग अडकलेला होता. आणि मग असा एक वर्ग अडकलेला आहे की त्याला कळेना, मला उद्धार तर करून घ्यायचा आहे, पण याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेना. आणि मग अशा पद्धतीची अवस्था जेव्हा होते तेव्हा हे लोपलेलं ज्ञान पुन्हा प्रगट करण्याकरिता आणि जगाला हिताचा मार्ग दाखविण्याकरिता भगवंतानीच अवतार घेतला. अवतार पांडुरंगी, पांडुरंगानेच अवतार घेतला. फक्त काय केलं, स्वतःचं नाव ज्ञान असं ठेवून घेतलं. त्यामुळे ज्ञानदेव या शब्दाचा अर्थ करताना ज्ञान म्हणजे कोण, पांडुरंगच आहे. ज्ञान रूपाने देवाने पांडुरंगाने घेतलेला अवतार, देवाने ज्ञान नावाने घेतलेला अवतार, त्याचं नाव ज्ञानदेव. कळलं का? पहा, देवाने ज्ञान नावाने घेतलेला अवतार, ज्ञानदेव आहे ना, यातला देव अगोदर घ्या. देवाने म्हणजे पांडुरंगाने ज्ञान या नावाने घेतलेला जो अवतार आहे त्याचंच नाव ज्ञानदेव आहे. असाही ज्ञानदेव शब्दाचा अर्थ आपल्याला करता येण्यासारखा आहे. आता ज्ञानदेव शब्दाचा अलौकिक व्युत्पत्तीने अर्थ आत्तापर्यंत पाहिला. आपल्याकडे आणखीन एक मला सांगायचं आहे. काय आहे, ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानदेव म्हटलं जातं, मान्य आहे. पण हे तरी फार पुढं झालो हो. आपण असे आहोत, आपण ज्ञानोबारायांचं नाव घेताना एकच शब्द वापरतो, माऊली. बरोबर आहे की नाही? आपण काय करतो, माऊली. बहुतांशी म्हणजे ज्ञानदेव इतका मोठा शब्द उच्चारायलाही आपण फार जात नाही. कुठं हरिपाठात वगैरे प्रमाण येतात तेव्हाच. ज्ञानेश्वर महाराज इतकं सुद्धा मोठं म्हणायला आम्ही जात नाही. या जगामध्ये माऊली म्हटलं की ते ज्ञानोबा आहे. बघा, माऊली म्हटलं की ज्ञानोबा आहे. कधी कधी प्रश्न पडतो की ज्ञानोबारायांना माऊली का म्हटलं जात असेल. हा शब्द अन्य कुठेही दिसत नाहीये, पण ज्ञानोबारांना मात्र माऊली शब्द लावलाय. माऊली या शब्दाचा अर्थ तरी काय? माऊली हा शब्द व्यवहाराच्या दृष्टीने वापरला गेला तर आईच्या संबंधाने येतो. आपण काल 2-4 दिवस ते अभंग सांगितलाय. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. इथला जो माऊली, बरं आणखीन एक आहे माऊली शब्दाबद्दल ज्ञानेश्वरीतच ओवी आहे. अहिता पासोनी काढीती हित देवनी वाढविती, नाही गा श्रुती पर्वती माऊली जगा, अशी ओवी आहे. अहिता पासोनी काढीती आणि हित देवनी वाढविती, नाही गा श्रुती पर्वती माऊली जगा. असं आहे, अहितापासून काढायचं आणि हित देऊन वाढवायचं काम जी करते तिचं नाव माऊली. ऐका, अहितापासून काढायचं म्हणजे वाईट गोष्टीपासून काढायचं आणि हित देऊन वाढवायचं आणि चांगल्या गोष्टी देऊन वाढवायचं, हे काम जगामध्ये जर कोण करत असेल तर ती माऊली. आणखीन पुढं बोलतो, हे करू नको, हे वाईट आहे असं सांगण्याचं काम घरात करते ती माऊली आणि जगातही करते ती माऊली. हे वाईट आहे हे सांगण्याचं काम घरात जी करते का नाही ती माऊली असते. आणि त्या माऊलीचं नाव आहे आई. घरात आई आम्हाला असं सांगत असते, हे करू नकोस, हे चांगलं नाही. एखादी गोष्ट म्हणून आईने केलेले संस्कार, मी थोडं वडील आणि आई याच्यामध्ये दोघं जरी समसमान असले तरी आई ही काकणभर जास्त असते महाराज. कारण मुलगा असो अथवा मुलगी असो, त्याचा जास्त सहवास आईबरोबर जितका असतो तेवढा वडिलाबरोबर नसतो. त्यामुळे आई जी सांगत असते हे चुकीचं आहे, हे करू नको, असं वागू नको, हे सांगण्याचं काम आई करते. आईची ती तळमळ असते, आईचा तो कळवळ असतो, घरात हे करते. आणि या जगाला सुद्धा चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे, वाईट करू नका, चांगलं करा, हे सांगण्याचं काम सुद्धा ज्यांनी केलं ते ज्ञानोबा आहेत, म्हणून ती माऊली आहे. हा माऊली शब्द असा अलौकिक अर्थाने झाला. आता लौकिक अर्थाने सांगतो, लौकिक व्युत्पत्तीने. माऊली शब्दामध्ये किती अक्षर आहेत? 3. एक मा, उ आणि ली. याच्यातला मा शब्दाचा अर्थ काय, याच्यातला उ शब्दाचा अर्थ काय आणि याच्यातला ली शब्दाचा अर्थ काय, याच्यावर अलीकडल्या काळातल्या साहित्यिकांनी म्हणा किंवा समाजसुधारकांनी म्हणा किंवा सांप्रदायिक मंडळींनी म्हणा एक सरळ सोपा अर्थ सांगितला आहे. अवघड सांगत नाही, आता सोपं सांगतो. सरळ सोपा असं सांगितलं आहे, मा उ ली. याच्यातला मा शब्दाचा अर्थ, उ शब्दाचा अर्थ आणि ली शब्दाचा अर्थ. मा शब्दाचा अर्थ आहे मानवता, उ शब्दाचा अर्थ आहे उदारता आणि ली शब्दाचा अर्थ आहे लीनता. मानवता, उदारता आणि लीनता ही जगाला ज्यांनी दिली तिचं नाव माऊली.
तिचं नाव माऊली. ज्यांनी मानवता दाखविली, मानवता काय आहे ही सांगितली. मानवतेचं फार मोठं कार्य जर कुणी केलं ते माऊलींनी केलं. का? मी सांगेल आपल्याला. विचार करा, जे ज्ञान चौकटीत होतं, जे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, वैदिक ज्ञान जे चौकटीमध्ये होतं, झाकून ठेवलेलं होतं, त्याला प्रगट करण्याचं काम. जरा स्पष्ट बोलतो, जे ज्ञान एका चौकटीमध्ये ठेवलेलं होतं ते सर्वसामान्य जनसामान्यापर्यंत, बहुजनांपर्यंत पोहोच करावं, ही अंतःकरणातली उदारता केवळ आणि केवळ ज्ञानोबारांकडे होती. ज्ञानोबारांच्यामुळे हे ज्ञान प्रगट झालं ना. ज्ञानोबारांच्यामुळे या सगळ्यांना आधार मिळाला ना. त्या काळात ज्ञानोबारायांनी आपल्या समवेत असलेले गोरोबा काका, नामदेवराय, सावतामाळी महाराज, चोखोबाराय या सगळ्यांना जगामध्ये एक पद्धतीची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. आणि हे सगळं म्हणजे माझ्याबरोबर असणारे हे सुद्धा तेवढ्याच सामर्थ्याचे आहेत हे सांगण्याचं पहिल्यांदा काम भारतीय संस्कृतीमध्ये जर कोणी केलं तर ते ज्ञानोबारायांनी केलं. म्हणून त्यांना माऊली म्हणा. सगळ्याला घेऊन जाणारी असते ती माऊली असते. मानवतेचं काम मोठं केलं ज्ञानोबारायांनी. स्पृश्य आणि अस्पृश्याच्या पलीकडे या जगाला पोच करण्याचं काम केलं ते ज्ञानोबारायांनी. मानवता ज्ञानोबारायांनी दाखवली. एक उदारता. किती उदारता. एक तुकोबारायांचं प्रमाण आपण नेहमी सांगतो पहा. घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. संत उदार. हे उदार आहे बरं का, उधार नाही. आपला संबंध उधारीशी जास्त आहे. आपल्याला गिऱ्हाईकं तीच भेटतात जास्त. पण उदार, ध आणि द याच्यात फरक आहे. संत उदार उदार. मी ज्ञानेश्वरीतली एक 12व्या अध्यायातली पहिलीच ओवी घरी गेल्यानंतर वाचून काढा. ती ओवी अशी आहे. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. ज्ञानोबाराय बोलतात संत कसे आहेत. जय जय ओ शुद्धे ते शुद्ध आहेत. उदारे प्रसिद्धे ते उदार आहेत. आणि अनवरत आनंदे वर्षतीये आनंदाचा वर्षाव करणारे आहेत. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. प्रसिद्धे हा शब्द, तिये हा शब्द, हे सगळे शब्द पहा. वर्षतीये एक नाही हा शब्द शेवटचा. हा वर्षतीय शब्द तिन्हीकडे लावायचा आहे. या ओवीमध्ये 3 महत्त्वाचे शब्द आहेत. जय जय ओ शुद्धे, शुद्ध शब्दाला अंडरलाईन करा. उदारे प्रसिद्धे, उदार शब्दाला अंडरलाईन करा. आणि अनवरत आनंदे या आनंद शब्दाला अंडरलाईन करा. संत कसे आहेत. शुद्ध आहेत. संत कसे आहेत. उदार आहेत. संत कसे आहेत. आनंदी आहेत. शुद्ध, उदार आणि आनंद हा झाला एक अर्थ. आता दुसरा सांगतो. संत कसे आहेत. शुद्धाचा वर्षाव करणारी वर्षतीये. संत कसे आहेत. औदार्याचा वर्षाव करणारी वर्षतीये. आणि संत कसे आहेत. आनंदाचा वर्षाव करणारी वर्षतीये. आणखीन एक राहिलं बघा याच्यामध्ये. प्रसिद्ध हा एक शब्द आहे की नाही. तो प्रसिद्ध शब्द तिन्हीकडे लावा. संत कसे आहेत. शुद्धाचा वर्षाव करण्यामध्ये प्रसिद्ध. संत कसे आहेत. औदार्याचा वर्षाव करण्यामध्ये प्रसिद्ध. संत कसे आहेत. आनंदाचा वर्षाव करण्यामध्ये प्रसिद्ध. आणखीन एक शब्द राहिला अनवरत. अनवरत या शब्दाचा अर्थ सतत. सतत ना. अनवरत म्हणजे पुन्हा पुन्हा. आता अनवरत शब्द तिन्हीकडे लावा. संत कसे आहेत. शुद्धाचा वर्षाव करणारे अनवरत वर्षाव करण्यामध्ये प्रसिद्ध. संत कसे आहेत. शुद्धत्वाचा अनवरत वर्षाव करण्यामध्ये प्रसिद्ध. संत कसे आहेत. औदार्याचा अनवरत वर्षाव करण्यामध्ये प्रसिद्ध. आणि संत कसे आहेत. आनंदाचा अनवरत वर्षाव करण्यामध्ये प्रसिद्ध. आणखीन एक राहिले. काय राहिलं. जय जय. ते राहिलं की पहिलं. ती ओवीतलं शब्द राहिला की. हे जय जय कुठं लावायचं. आता पुन्हा लावून देतो. संत कसे आहेत. शुद्धत्वाचा अनवरत वर्षाव करणारे प्रसिद्ध असल्यामुळे त्यांचा जय जयकार. संत कसे आहेत. औदार्याचा वर्षाव अनवरत करण्यामध्ये प्रसिद्ध असल्यामुळे त्यांचा जय जयकार. आणि संत कसे आहेत. आनंदाचा अनवरत वर्षाव करण्यामध्ये प्रसिद्ध आहेत म्हणून त्यांचा जय जयकार. आता झालेच, काय राहिलंच नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे हे ओ कुठं लावायचं तिथं लावून घ्या आता. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. हे ओवी, मला हे ओवी आत्ता विस्तार करायची नव्हती, पण उदार हा शब्द महत्त्वाचा आहे. ज्ञानोबाराय मानवता, माऊली, उदारता. आणि तिसरा मुद्दा सांगितला लीनता. या तिन्ही गोष्टी आमच्या ज्ञानोबारायांकडे आहेत. म्हणून ज्ञानोबारायांचं वर्णन करताना माऊली असं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे.
नामदेवराय बोलतात, ज्ञानदेव ज्ञानसागरू, ज्ञानदेव ज्ञान आगरू, ज्ञानदेव भवसिंधू तारू, प्रत्यक्ष रूपी पै असे, ज्ञानदेव ज्ञानगम्य, ज्ञानदेव ज्ञानधर्म्य, ज्ञानदेव ज्ञान नियम, सर्वथैव पै असे. असं ज्ञानोबारायांचं आणखीनही वर्णन केलं. कसं केलं? ज्ञानाचा सागर म्हणजे ज्ञानोबाराय, ज्ञानाचा आगर म्हणजे ज्ञानोबाराय, भवसिंधू तारण करणारे म्हणजे ज्ञानोबाराय, प्रत्यक्ष रूप म्हणजे ज्ञानोबाराय, ज्ञानगम्य म्हणजे ज्ञानोबाराय, ज्ञानधर्म्य म्हणजे ज्ञानोबाराय, ज्ञानाचा नेम म्हणजे ज्ञानोबाराय. इतक्या पद्धतीने ज्ञानोबारायांचं वर्णन करणं येण्यासारखं आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा. नाथ महाराज किती वर्णन करतात. कोण आहे ज्ञानोबाराय? कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. अरे कैवल्य मोक्ष म्हणून जे आहे ना तेच प्रगटला भूतळा. एवढंच नाही, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, असंही ज्ञानोबारायांचं वर्णन केलं. एवढ्यावर थांबत नाही. नामदेवरायांनी आणखीन पुढे नाथ महाराजांनी आणखीन पुढे काही विचार मांडलेले आहेत. नामदेवरायांनी एक विचार असा मांडलाय, नाथ महाराजांनी एक विचार असा मांडलाय. नामदेवराय काय सांगतात पहा. नामदेवराय असं सांगतात, अनिक एक सोपारे, ज्ञानदेव ही 4 अक्षरे, जो जप करील निर्धारे त्याशी ज्ञान होईल. हे पहा किती गोड आहे. आता मला फक्त ज्ञानदेव शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. गेल्या 2 दिवसापासून मी फक्त ज्ञानदेव कशाला म्हणायचं हे सांगतोय. ज्ञानोबारायांचं चरित्र मी सांगेल, काही अवघड नाही, पुढं माहीतही आहे आपल्याला, पण त्याच्यातला अर्थ कसा करता येईल एवढं करायचं आहे. ज्ञानदेव शब्दाचे हे 4-5 अर्थ झाल्यानंतर आणखीन एक नामदेवरायांचं प्रमाण असं आहे, अनिक एक सोपारे, ज्ञानदेव ही 4 अक्षरे. ज्ञानदेव किती अक्षर आहेत? 4. ज्ञानदेव, जो जप करील निर्धारे त्याशी ज्ञान होईल. निर्धाराने ज्ञानदेव या 4 अक्षरांचा जो जप करील, नामदेवराय म्हणतात त्याला ज्ञान होईल. ज्ञान मिळवायचं आहे, काय करावं? नामदेवराय म्हणतात ज्ञानदेव या 4 अक्षरांचा जप करा, बस, बाकी काही करू नका. ज्ञान मिळवायचं आहे ना, या 4 अक्षराचा जप करा. आता ऐका, का असं सांगितलं? ज्ञान मिळण्याचा आणि या 4 अक्षरांचा काय संबंध आहे? त्याच्यातला ज्ञा म्हणजे काय, न म्हणजे काय, दे म्हणजे काय आणि व म्हणजे काय, याच्याकरता एकनाथ महाराजांनी केलेली ज्ञानदेव या शब्दाची व्याख्या सांगतो प्रमाणाने. थोडी वेदांताच्या कसोटीवरची आहे, थोडी जरी कठीण वाटत असली तरी सकाळच्या प्रहरात ऐकायला काही हरकत नाही. एकादशी असल्यामुळे नाश्ता बिष्टाचा काही विषय नाही असं मी समजतोय. ज्यांनी धरली असेल त्यांनी, ज्यांनी सकाळीच सोडली त्यांचा विषयच नाही. त्यामुळे ज्ञानदेव. आता थोडा एकादशीचा दिवस आहे, संतांच्या वर्णनासारखा दिवस पवित्र कोणता नाही महाराज. ज्ञानदेव या शब्दाचा विचार करताना नाथ महाराजांनी याच्यातला ज्ञा म्हणजे काय हे सांगताना केलेलं प्रमाण देतो. अगोदर ज्ञाचं, नंतर नचं, नंतर देचं आणि नंतर वचं. ज्ञा म्हणजे काय? नाथ महाराज असं सांगतात, ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सर्वज्ञा, ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा, ज्ञाता ज्ञेय जागे होय ऐशी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा तो ज्ञा. आता ज्ञा काय करतोय? 3 गोष्टी सांगितल्या. ज्ञानदेव शब्दातला ज्ञा शब्दाचा अर्थ सांगताना नाथ महाराज सांगतात, ज्ञान आणि अज्ञान विरहित, ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडे जे ब्रह्म सांगितलं जातं ते ब्रह्मप्राप्तीची संज्ञा म्हणजे हा ज्ञा आहे. ज्ञा काय करतो? आम्हाला ज्ञा आणि अज्ञानाच्या पलीकडे घेऊन जातो. कारण अज्ञानाच्या पलीकडे ज्ञान आहे आणि ज्ञानाच्याही पलीकडे जे आहे ते ब्रह्म आहे. ऐका, तिथं शब्दच नाही. अज्ञान हा शब्द तर तिथं संपूनच जातो, पण ज्ञान हा सुद्धा शब्द जिथं संपून जातो ते ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्मतत्वाची संज्ञा किंवा त्या ब्रह्मतत्वाची जाणीव ज्या अक्षराने होणार आहे ते अक्षर म्हणजे ज्ञानदेव या शब्दातलं ज्ञा आहे. ते अक्षर म्हणजे ज्ञा आहे. एक अर्थ सांगितला ज्ञाचा. आणखीन एक अर्थ असा सांगितला आहे, ज्ञाता ज्ञेय जागे होय ऐशी प्रतिज्ञा. ज्ञेय या शब्दाचा अर्थ परमात्मा आणि ज्ञाता या शब्दाचा अर्थ जीव. या जीवाला ज्ञेयाविषयी जागृती करून देण्याचं काम ज्या अक्षराने केलं त्या अक्षराचं नाव आहे ज्ञान. या जीवाला परमात्म्याची जागृती करून देण्याचं काम ज्या अक्षराने केलं ते अक्षर आहे ज्ञान. 2 गोष्टी झाल्या. ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे असलेलं जे ब्रह्म, त्या ब्रह्माची संज्ञा म्हणजे ज्ञा.
ज्ञेय असलेला जो परमात्मा, त्याला या ज्ञात्याला जागृत करण्याचं काम ज्यांनी केलं त्याचं नाव ज्ञा. आता तिसरं सांगतात, ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा. अरे या ज्ञा शब्दाचा अर्थ काय? जाऊ दे, आता हे सोपं सांगतो अगदी. ज्ञानदेव शब्दातला ज्ञा काय करतो? एकनाथ महाराज सांगतात, या ज्ञात एवढी ताकद आहे, आपल्या ठिकाणची अनंत पाप जाळून टाकण्याचं काम हा ज्ञा करतो म्हटले. पाप जाळण्याकरता हा ज्ञा महत्वाचा आहे. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे, ऐक नाही बघा, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. ज्ञानदेव म्हटल्याबरोबर आमच्या ठिकाणचं पाप जाणार आहे, पाप घालवण्याचं काम हा ज्ञा करतो. एक. आता न, हे झालं ज्ञाचं. न काय करतो? नररूपे विष्णू अवतारला हा भगवान. आता न, ज्ञा म्हटलं की ज्ञापासून प्रमाण सुरू झालं, न म्हटलं की न पासून प्रमाण झालं. नररूपे विष्णू, नररूपे विष्णू अवतरला हा भगवान. विष्णू अवतरला हा भगवान नररूपे. भगवान विष्णूच, भगवंतच नररूपाने कलियुगामध्ये जो अवताराला आला ते ज्ञानदेव आहे. नररूपाने म्हणजे पुरुष रूपाने, माणूस रूपाने जे अवताराला आले ते भगवान आहेत. नदी नद वापी कुप पाहता उदक नव्हे भिन्न, नवल हेची पशु महिषा करती वेदाध्ययन, नमन करुणी सद्भावे जपता होय विज्ञान. या नचा अर्थ सांगताना एकनाथ महाराज सांगतात, ज्ञानदेव शब्दातला ज्ञा काय करतो? आमच्या ठिकाणची पापं जाळून टाकतो. ज्ञानदेव शब्दातला न अर्थ काय करतो? नवल हेचू पशु महिषा करीतो वेदाध्ययन. ज्ञानदेव शब्दातल्या ननी काय केलं? ज्ञानदेव शब्दातल्या ननी काय केलं? एकनाथ महाराज सांगतात, या नचा अर्थ आहे नवल. ज्ञाचा अर्थ आहे पापा, ज्ञानाग्नीने पाप जाळणं. यातल्या नचा अर्थ आहे नवल म्हटले. काय नवल? अरे काय नवल म्हणजे काय? रेड्याच्या मुखातून वेदाध्ययन करायला लावणं हे नवल नाही तर दुसरं काय म्हटले. आपल्याकडून सुद्धा शक्य करून घ्यायचं असेल तर ज्ञानदेव म्हणा. याचा अर्थ असा झाला, आपल्याकडून अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करून घ्यायची असेल तर ज्ञानदेव म्हणा. अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करण्याचं काम ज्ञानदेव शब्दातला न करतो. आपल्या ठिकाणची पाप जाळण्याचं काम ज्ञानदेव शब्दातला ज्ञा करतो. आपल्याकडून अशक्य गोष्ट शक्य करून टाकण्याचं काम ज्ञानदेव शब्दातला न करतो. अहो मला सांगा, अशक्य सुद्धा शक्य करतं का नाही? अहो साधी गोष्ट आहे का? ज्ञानदेव म्हटल्याबरोबर हा ज्ञानदेव ऐकण्याकरिता अशक्य असलेली शक्य झाली नाही का? मला सांगा, एरवी आपण इतक्या लवकर उठून रविवारी आंघोळ करून आलो असतो का मंदिरात? झालं, एवढंच बोलायचं आहे मला, बाकी काही नाही. अशक्य गोष्ट शक्य केली नाही का? एवढं तरी शक्य झालं ना आज आम्हाला, एवढं तरी शक्य झालं न. हा या करतो. आता व काय करतो? एकनाथ महाराजांचं भाष्य बघा. वक्ता श्रोता श्रवणे पठने पावती समभाव, वर्णो जाता अघटित महिमा होतो जीव शिव, वंदुनी अनन्य एका जनार्दनी दृढ भाव. दे राहिला की देवादिश देव भक्ता प्रति वरदे. ज्ञा शब्द समजला, न समजला. आता दे जे आहे, द म्हणजे दे, ज्ञान दे आहे ना, तर यातला दे काय करतो? देवादिश देव भक्ता प्रति वरदे, देतावर ब्रह्मांडी ब्रह्मानंद कोंदे, देशिक राज दयानिधी अलंकापुरी जो नांदे, देश भाषा ज्ञान देवी गीतार्थ दे. आता या देनं काय केलं? या देचा अर्थ व्यापक भरपूर सांगितलाय, पण थोडक्यात सांगतो. देचा अर्थ सांगितलाय देणं, बरोबर आहे. ज्ञाचा अर्थ सांगितला ज्ञानाग्नी, नचा अर्थ सांगितला नवल, देचा अर्थ सांगितला देणं. काय दिलं? गीतार्थ दिला. या देणं काय दिला? गीतार्थ दिला ना. जी संस्कृतमध्ये असलेली गीता मराठीमध्ये देण्याचं काम ज्यांनी केलं त्याचं नाव आहे ज्ञानदे. दे हा शब्द त्याचा आहे. हा दे ते करतो म्हटले, द्यायचं काम करतो, दे त्याचं काम करतो. काय दिलं? जे कधीच दिलं नाही कुणी. जर मी जरा पुढं बोलतो, गीतेचं तत्वज्ञान हे मूल तत्वज्ञान, भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं हे तत्वज्ञान मूल तत्वज्ञान. मला फक्त एकच वाक्य बोलायचं आहे. जे गीता ज्ञान माणसाला जगावं कसं हे शिकवितं. तुकोबाराय बोलतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे,
आमचे वडील गुरुरे दादा एक वाक्य सांगत असतात, माणसाने गीताही ऐकावी आणि भागवतही ऐकावं. का? जगावं कसं ही गीता शिकविते, मरावं कसं हे भागवत शिकवतं. गीताही ऐकावी, जगावं कसं ही गीता शिकविते. पण संस्कृत भाषा आम्हाला कळेना, आम्हाला येत नव्हती, आणि म्हणून संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून देवाशी कोडे पडले. ही संस्कृत भाषा जगाला कळेना, ते व्यवस्थित समजेना, मग प्राकृतामध्ये हे आपल्याला आणण्याकरिता, सर्वसामान्यांना कळण्याकरिता भगवंतांनी ज्ञानदेव नावाने अवतार घेतला. आणि काय दिलं? गीतेमध्ये असलेलं, संस्कृतमध्ये असलेलं तत्वज्ञान मराठी म्हणून आणून देण्याचं काम या देनी केलं. जरा पुढं बोलतो, ज्ञानोबाऱ्यांचा अवतार झाला नसता तर गीता काय आहे हे आम्हाला कळालीच नसती महाराज, ही कळालीच नसती. हे द्यायचं काम या देनी केलं. किती गोष्टी झाल्या? 3. ज्ञानाग्नी, नवल, देणं. ज्ञानाग्नीने काय केलं? पाप जाळलं. नवल काय झालं? अशक्य गोष्ट शक्य केली. देने काय केलं? दिलं. काय दिलं? गीतार्थ मराठीमध्ये दिला. राहिला काय आता? व. ऐकताय तुम्ही सगळे? बरं आहे. व राहिला आता. म्हणजे आता काय राहिलं हे लक्षात आहे का? काय काय ऐकलं ते लक्षात आहे, ती गोष्ट जाऊ द्या. पण व राहिला. आता व बद्दल बोलताना एकनाथ महाराज असं सांगतात, वक्ता श्रोता श्रवणे पठने पावती समभाव, वर्णू जाता अघटित महिमा होतो जीवशिव, वंदुनी अनन्य एका जनार्दनी धरी दृढ भाव, वर्षती निर्जर ज्ञानदेव नामे पुष्पांचा वर्षाव. या वचा अर्थ सांगत असताना असं सांगितलंय, या वनी काय केलं? वर्षाव केला असं सांगितलंय. या वनी काय केला? वर्षाव केला. या वनी वर्षाव केला. कशाचा वर्षाव केला? इथं जरी सामान्यतः पुष्पांचा असं म्हटलेलं आहे, वनी काय केलं? पुष्पांचा वर्षाव केला. हे जे पुष्प आहे ना, हे पुष्प अनेक पद्धतीने लावायचं. ज्ञान नावाचं पुष्प, कर्म नावाचं पुष्प, भक्ती नावाचं पुष्प, योग नावाचं पुष्प, ही सगळीकडे शब्द लावून टाका, सगळीकडे हे पुष्प लावून टाका. त्यामुळे ज्ञानदेव या शब्दातला व शब्दाचा अर्थ आहे वर्षाव. कशाचा वर्षाव केला? कर्म, ज्ञान, योग, भक्तीचा वर्षाव केला. ज्ञानदेव या शब्दामधला व आहे, त्या वनी काय केला? वर्षाव केला. कशाचा? पुष्पांचा वर्षाव केला. कोणत्या पुष्पांचा? अहो मला सांगा, आपल्या अंगावर फुलं पडावी सगळ्यांनाच वाटतं, आपल्या अंगावर फुलं पडावी. आता अक्षदा पडावी जितकं महत्त्वाचं, तितकंच फुलं पडावी इतकंच महत्त्वाचं. फुलं पडावी आपल्याला वाटतं. फुलं म्हणजे आपल्याला अंगावर बरं वाटतं, हार घातला की माणसाला समाधान वाटतं, बरं वाटतं. पण सामान्य माणसाला हा सामान्य हार जरी असा फुलांचा वाटत असला तरी इथं ज्ञानदेव म्हटल्यानंतर सुद्धा माणसाच्या अंगावर फुलांचाच वर्षाव होतो. पण कोणत्या? कर्म, ज्ञान, योग, भक्ती फुलाचा वर्षाव होतो. आणि त्यामुळे कर्म, ज्ञान, योग, भक्ती वर्षाव करणारं जे आहे ते व आहे. आता काय काय झालं? ज्ञानदेव. ज्ञा शब्दाचा अर्थ ज्ञानाग्नी, न शब्दाचा अर्थ नवल, दे शब्दाचा अर्थ देणं, आणि व शब्दाचा अर्थ वर्षाव. ज्ञानाग्नीने काय केलं? पाप जाळून टाकली. ने नवल काय केलं? अशक्य गोष्ट शक्य केली. देने दिलं. काय दिलं? गीतार्थ मराठीमध्ये दिला. आणि वन काय केला? वर्षाव केला. कशाचा? पुष्पांचा वर्षाव केला. कोणत्या पुष्पांचा? कर्म, ज्ञान, योग, भक्ती नावाच्या पुष्पाचा वर्षाव केला. त्यामुळे ज्ञानदेव आम्हाला काय करतं? आमच्या ठिकाणची पापं जाळायची असतील, आम्हाला पाप घालवायचे असतील, काय करा? ज्ञानदेव म्हणा. आमच्याकडून काहीतरी नवल घडायचं असेल, काय करा? ज्ञानदेव म्हणा. आम्हाला जर काही गीतार्थ कळायचा असेल, गीताचा आम्हाला गीता द्यायची असेल, मराठीमध्ये आपल्याला द्यायची असेल, गीतार्थ कळायचा असेल तर काय म्हणा? ज्ञानदेव म्हणा. आणि आपल्यावर फुलांचा वर्षाव व्हावा वाटत असेल तर काय करा? ज्ञानदेव म्हणा. त्यामुळे ज्ञानदेव शब्दाचा अर्थ असाही आपल्याला सांगितलेला दिसून येतो. त्यामुळे ज्ञानदेव शब्दाचा अर्थ करत असताना ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार कोणत्या तिथीला कोणत्या गावी झाला याच्यावर चर्चा केली. ज्ञानेश्वर आणि ज्ञानदेव 1 की 2 याच्यावर चर्चा केली. ज्ञानदेवांचा अवतार म्हणजे जगाचा, देवाचा आणि संतांचा अवतार कशाचा असतो याच्यावर चर्चा केली. ज्ञानदेव शब्दाचे अर्थ काय, अलौकिक व्युत्पत्तीने काय, लौकिक व्युत्पत्तीने काय याच्यावर चर्चा केली. ज्ञानोबाऱ्यांचा अवतार झालाय, ज्ञानोबाऱ्यांचा अवतार झालाय. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, लहान लहान भावंड, 2-2 वर्षाचा फरक आहे. आणि ही लहान लहान असलेली भावंड आहेत. आता कधी कधी प्रश्न पडतो, इतकं जर आघाद चरित्र ज्ञानेश्वर महाराजांचं असेल तर मग सामान्य माणसासारखं त्यांचं जीवन नव्हतं का?
असा कधी कधी प्रश्न येतो. नव्हतं का? असं नाही. ज्ञानोबांचं जीवन हे सामान्य माणसासारखंच होतं. तुमचं माझं बालपण जशा पद्धतीने गेलं तसंच ज्ञानोबांचं बालपण गेलं. आता प्रश्न पडतो, ज्ञानोबा बालपणात कसे होते? ज्यावेळेस माणसं मोठी झाली जातात त्यावेळेस मोठं झाल्यानंतर मुलाखत घेणारा माणूस म्हणतो, तुम्ही लहानपणी कसे होता? मोठ्या माणसाला प्रश्न काय असतो, तुम्ही लहानपणी कसे होता? तसं आता ज्ञानोबांचं इतकं मोठेपण मी गेली 4 दिवस झालं तुमच्या पुढे व्यक्त करतोय. आता तुमच्याही मनात प्रश्न असेल की ते लहान कसे होते. आता ज्ञानोबांचं लहानपण ऐकायचं आहे, ज्ञानोबांचं बालपण ऐकायचं आहे. ज्ञानोबा बाळ रूपाने कसे होते? ज्ञानोबांच्या बालपणामधले तुमचं माझं जसं बालपण गेलं तसंच बालपण गेलं का? ज्ञानोबांच्या बालपणाचे काही वेगळे अर्थ करता येण्यासारखे आहेत का? बाल्य अवस्था ही जीवनातली सगळ्यात महत्त्वाची अवस्था असते. याचं कारण आहे, संस्कार निर्माण होण्याची जी अवस्था आहे ती बाल्य अवस्था असते. जरा पुढं बोलतो, लहान मुलगा म्हणजे कोरीपाटी असते, त्याच्यावर काय लिहायचं हे आईबापांनी ठरवायचं असतं. लहान मुलगा म्हणजे कोरीपाटी असते, त्याच्यावर काय लिहायचं हे आईवडिलांनी ठरवायचं असतं. आणि त्यामुळे लहान मुलावर होणारे संस्कार हे अतिशय महत्त्वाचे असतात. लहान मुलांवर होणारे संस्कार महत्त्वाचे. अलीकडल्या काळामध्ये लहान मुलावर आता एखाद्या घरामध्ये तो लहान मुलगा पायाच पडत नाही का? बापच कधी पडला नाही तर हे कधी पडायचा? हा विचार आहे. वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेवीती ना. एका आमराईत एक पोरगं आंब्यावर चढलं आणि चोरी करायला लागलं आंबे. त्या आमराईचा मालक आला आणि त्या पोराला पकडलं, कान पकडला, उतर खाली, चोरी करतो म्हटले, चल तुझ्या बापाकडं. घरी घेऊन चाललं. ते पोरगा म्हटलं, घरी नका, अरे घरी चल, चल तुझ्या वडिलाकडं. ते म्हटलं, बाबा घरी नाहीत. कुठं आहे तुझे बाप? पलीकडल्या आंब्यावर आहेत. आता ह्या बालपणाचं कसं व्हायचं मला सांगा. त्यामुळे बालपण कसं असावं हे महत्त्वाचं आहे. ज्ञानोबांचं बालपण विठ्ठलपंतांच्या आणि रुक्मिणी मातेच्या सहवासात कसं गेलं याचा विचार करायचा आहे. पण उद्या, आता नाही.